नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ड्रेसवरून मापे कशी घ्यायची आणि ती अस्तरवरती कशी टाकायची आणि अस्तरवरून आपल्याला मेन कपड्याचं कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील. चला तर मग आता अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ड्रेस कटिंगसाठी आपल्याला सुरुवातीला मापे महत्त्वाचे असतात. ते आता आपण ड्रेसवरती कशी घ्यायची ते पाहूया. आता हे बघा, इथं शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आणि जिथे पूर्ण उंची आहे तिथं बघायचं आहे किती उंची आहे. इथं 39 इंच आहे. कस्टमरला अजून 1 इंच जास्त पाहिजे. तुम्ही उंचीमध्ये थोडंफार कमी जास्त करू शकता. आता इथं 39 आहे तर 40 इंच घ्यायची आहे. तयार उंची इथे 40 इंच घ्यायची आहे. तर इथं असं पूर्ण उंची 40 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर 41.5 हे कपड्यावरती टाकायचे. त्यानंतर आपल्याला छाती घेर घ्यायचा आहे. आता छाती घेर इथं हे दोन्ही मुंड्याचे इथं घ्यायचं आहे. या मुंड्यापासून या मुंड्यापाशी किती भरल तेवढा घ्यायचा आहे. आता इथे 18 इंच भरत आहे तर तयार छाती घडी इथे 9 इंच होत आहे. तर इथं छाती घेरच्या इथं 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर 11 इंच घ्यायचं आहे कपड्यावरती. त्यानंतर कंबर उंची बघायची. आता कंबर उंची चेस्टच्या खाली म्हणजे कॉमन कंबर उंची ही 13 इंच 13.5 इंच 14 इंच इथपर्यंत असू शकते. म्हणजे कस्टमरची जर नॉर्मल उंची असेल तर 13 इंच कंबर उंची भरेल. त्याच्यापेक्षा थोडी जास्त असेल तर 13.5 इंच भरेल आणि थोडीशी उंची जास्त असेल कस्टमरची तर कंबर उंची ही 14 इंचावरती घ्यायची आहे. तर आता इथे 13 इंच भरत आहे. कमरेची उंची 13 इंच भरत आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे कमरेची उंची ही आपली 13.5 इंच होईल. आणि या 13.5 इंचावरतीच आपल्याला कंबर घेर टाकायचा आहे. इथे आता कंबर घेर मोजायचा. आता इथं कंबर घेर भरला 16 इंच 16च्या निम्म 8 म्हणजे इथं कंबर घेरची घडी 8 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर 10 इंच कपड्यावरती घडी टाकायची आहे. आता सीट उंची कुठं घ्यायची. सीट उंची जिथं हे साईड कट असतो तिथं सीटची उंची घ्यायची आहे. हे बघा, इथून शोल्डरपासून मोजायचं आहे. इथे 21.5 भरत आहे प्लस तिथं शोल्डरला अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेला आहे. त्यामुळं सीट उंची ही 21 इंचावरती आलेली आहे. म्हणजे इथं सीट उंची 21 इंचावरती घ्यायची आणि 21 इंचावरतीच आपल्याला सीट घेर टाकायचा आहे. आता सीट घेर ही इथे साईड कटच्या इथेच मोजायचं आहे. तर इथे सीट घेर भरत आहे 21 इंच तर 21च्या निम्मा भाग हा 10.5 इंच. सीट घेर 10.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन. इथे 1 इंचच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन बरोबर 11.5 इंच. त्यानंतर शोल्डर बघायचं आहे किती. तर ते शोल्डर कसं बघायचं, इथून म्हणजे जिथून बाही जोडलेली आहे तिथून मोजायचे. हे शोल्डर किती भरत आहे 13 इंच भरत आहे. मग 13चा निम्मा करायचा. 13च्या निम्मा हा 6.5 इंच होतो. तर इथं शोल्डर आलं आपलं 6.5 इंच. मुंडाही 6.5 इंचच घ्यायचा आहे. आता पुढील गळा 5 इंच आहे प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे पुढील गळा हा 5.5 इंच. 5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर 5.5 इंच. आता मागचा गळा हा अर्धाच इंच आहे परंतु इथं कस्टमरला 1.5 इंच घ्यायचा आहे. त्यामुळं 1.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर 2 इंच. आता बाहीची उंची बघायची. आता बाहीची उंची इथून जिथून बाही जोडलेली आहे तिथून बघायची.
जेवढी आहे तेवढी. आता इथे ही 14.5 इंच आहे. तुम्हाला जेवढी हवी तेवढी मोजायची आहे, म्हणजे 4 इंच 5 इंच असं नाही का, जिथं भरेल तसं ते बाहीची उंची घ्यायची आहे. आणि जिथं बाहीची उंची घेतलेली आहे तिथंच दंडघेर घ्यायचा आहे. आता इथं दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर हा 5 इंच आहे प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. बाही 14.5 इंच, 14.5 प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच बरोबर 16 इंच. आणि दंडघेर 5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर 7 इंच. या बाहीची उंची 14.5 इंच आहे, परंतु या कस्टमरला पूर्ण उंची ही 6 इंच हवी आहे. तर परत माप घेऊया. तर हे बघा इथं 6 इंच भरत आहे, पूर्ण उंची 6 इंच. आता इथंच 6 इंच आहे तिथंच दंडघेर मोजायचं आहे. तर दंडघेर हा 6.25 इंच आहे. दंडघेर 6.25 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन 8.25 इंच. आता हीच मापे आपण कपड्यावरती टाकून घेऊया. आता इथे आपण ही 4 पदरी घडी घालून घेतलेली, म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपोआप मिळणार आहे आपल्याला इथं. त्यासाठी आता सुरुवातीला आपल्याला शोल्डर टाकायचं. शोल्डर आहे 6.5 इंच, मुंडा पण 6.5 इंचच. आणि या मुंड्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची. छाती घडी आहे तयार 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर लगेच कंबर उंची टाकायची. कंबर उंची आपली 13.5 वरती आहे, मग तिथे एक अशी लाईन आखून घ्यायची. कंबर उंचीवरती एक लाईन आखून घ्यायची आणि सीट उंचीवरती एक लाईन आखून घ्यायची. आता सीट उंची आहे 21 इंच, म्हणजे यावरतीच आपल्याला मापे टाकायला बरी पडतात. आता इथं मुंड्यावरती छाती घेर टाकला, इथं कमरेच्या उंचीवरती कमरेचा घेर टाकायचा. आता कंबर घेर आहे 8 इंच, 8 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे सीट उंचीवरती सीट घेर टाकायचा आहे. सीट घेर आहे 10.5 इंच, तर 10.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि प्लस 1 इंच शिलाई मार्जिन. आता इथं 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. इथं आपण 2-2 इंच ठेवलेले. सीट घेरला फक्त 1 इंच ठेवायचं आहे आणि परत शिलाई मार्जिन सहित मोजायचं आहे. तर किती भरलं इथं 12 इंच भरलेलं आहे. तर इथं खाली बॉटमला 13 इंच घ्यायचं आहे, 1 इंच एक्स्ट्रा असं. आणि इथून असं कट करायचं. हे झालं ड्रेसचं फिटिंग आणि हे शिलाई मार्जिन. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथं दोन्ही मुंड्याचे आकार द्यायचे आहेत, कारण दोन्ही भाग निघणार आहेत. इथं 4 पदरी घडी आहे, दोन्ही मुंड्याचे आकार इथंच निघणार आहेत. तर मागचा मुंडा हा 1.25 इंचावरती घ्यायचा, 1.25 इंच, आणि ह्या दोन्हीमध्ये अर्धा इंच अंतर राहिलं अशी एक मार्किंग करायची. म्हणजे ह्या दोन्ही मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर राहिलं पाहिजे, असं 2 मार्किंग केलेली. आणि दोन्ही मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. पहिला मुंडा देताना मुंड्याचा मध्य करायचा आणि हा मागचा मुंडा झाला आणि हा लगेच पुढचा मुंडा द्यायचा आहे. फक्त अर्ध्या इंचाचं अंतर असलं पाहिजे. हा झाला मागचा मुंडा आणि हा झाला पुढचा मुंडा. आता आपल्याला इथे गळा रुंदी टाकायची आणि पुढील गळा आणि मागचा गळा टाकायचा आहे. गळा रुंदी इथे 2.5 इंचावर घ्यायची आणि पुढचा गळा 5.5 इंच आहे. 5.5 इंच उंचीला आणि रुंदीलाही 2.5 इंच. तुम्ही इथं थोडंफार वाढवू शकता, म्हणजे रुंदी वाढवू शकता. 2.5, 2.25, 3 इंच. मी 2.25 इंच घेते आणि राऊंडच शेप द्यायचा आहे. हा झाला पुढचा गळा आणि मागचा गळा पण लगेच टाकायचा आहे. मागचा गळा आहे 2 इंच.
सांगितलं आहे तसं कटिंग करायचं आहे. ही बाहेरची बाजू पहिल्यांदा कट करून घ्यायची, बाहेरच्या मुंड्यासहित सुरुवातीला इथूनच कट करायचं आहे. आता एवढं कट केल्यानंतर इथं असं नॉचेस मारायचे म्हणजे आपल्याला ते फिटिंगच्या वेळेस बरं पडतं. म्हणजे इथं सीट घेर टाकायला बरं पडतं आणि इथं कंबर घेर टाकायला बरं पडतं आणि इथं सीट घेर टाकायला बरं पडतं. म्हणजे परत परत ते मोजायचं गरज पडत नाही. इथे अगोदर सुरुवातीला मागचा गळा कट करूया आणि त्यानंतर हे पुढचा भाग आणि मागचा भाग असा वेगवेगळा करून घ्यायचा आणि त्यानंतरच पुढच्या भागाचा मुंडा आणि पुढचा गळा कट करायचा आहे. हा पुढचा मुंडा कट केला आणि इथे पुढचा गळा कट केला. आता इथं आपलं हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता हे मेन कपड्याचं कटिंग करायचं आहे आपल्याला याच्यावरूनच. सुरुवातीला काय करायचं आहे, पाठीमागचा जो भाग आहे ना तो ठेवायचा आहे आणि दोन्ही भाग आपल्याला कट करून घ्यायचे. तर इथून सुरुवात करायची. इथे पण आपण 4 पदरीच घडी घेतलेली आहे खालची. दोन्ही भाग निघणार आहेत, परंतु पुढचा भाग ठेवायचा नाही. सुरुवातीला कटिंग करताना हा मागचाच भाग ठेवायचा आहे, कारण मागच्या मुंड्याला उंचवटा आकार असतो. त्यामुळं पुढचा जर ठेवला तर तुमचं चुकणार सगळं. त्यामुळे इथं ही टिप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं मागचा भाग ठेवून आपण दोन्ही भाग कट केलेले आहेत मेन कपड्याचे. त्यानंतर आता एक भाग वेगळा करायचा आहे. आणि आता पुढचा भाग ठेवून गळा आणि मुंडा कट करायचा आहे. असं व्यवस्थित म्हणजे नाही का खालीवर झालं नाही पाहिजे. पुढचा गळा आणि मुंडा एवढाच बदल आहे पुढच्या भागामध्ये. आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. बाहीचं कटिंग करताना हे घडी जी आहे ती मी 4 फोल्ड घेतलेली आणि इकडून बंद बाजूकडून आपल्याला उंची टाकायची. आता उंची आहे 5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 5.5 इंचावर 6.5 इंचावरती मार्किंग करायची. आणि ही घडी म्हणजे बाहीची रुंदी आहे ती 9 इंच घेतलेली आहे. जेवढी छाती घडी आहे तेवढी आपल्याला बाही रुंदी घ्यायची. त्यामुळे मी इथं 9 इंच घेतलेलं आहे. कॅप हाईट इकडे 3 इंच घ्यायची. 3 इंच आणि कॅप हाईटवरती अशी आडवी लाईन आखायची. तिथून 2 इंचांनी आतमध्ये म्हणजे 7 इंचावर आले आणि 7चे 3 भाग जसं ब्लाऊजमध्ये शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने. आणि यावरच्या कॅप हाईटच्या 3 इंचाचे 3 भाग करायचे. एक वर एक लाईन, 2 वर दुसरी लाईन आणि 3 भाग करायचे. दंडगेर आहे 6 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता कटिंग करून घ्यायचं. बाहेरचा भाग अगोदर कट करायचा. त्यानंतर आतला आकार, मुंड्याचा आतला आकार. इथं नॉचेस द्यायचा आहे आणि बाही ओपन करून घ्यायची. आता इथं 2 बाह्या आहेत. अशा पद्धतीने इथं बाहीचं कटिंग झालेलं आहे.
बघा तर मग मैत्रिणींनो, आपण इथे 36 साईजच्या ड्रेसवरून मापे घेण्यापासून ते अस्तरवरती मापे टाकण्यापासून ते मेन कपडा कटिंग करण्यापासून ते बाही कटिंग करण्यापर्यंत म्हणजे सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद.